श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कृष्णा कुटे या तरुणाला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता। अचानक आलेल्या या संकटामुळे कुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। मात्र या कठीण प्रसंगी कुटे यांचा मोठा मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी दाखवलेली साथ ही त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरली आहे। कृष्णा कुटे यांची प्रकृती गंभीर असताना त्यांचे जिवलग मित्र आणि व्यावसायिक मोहन कुदांडे यांनी भानगावचे ग्रामदैवत भानेश्वर महाराज यांच्याकडे आपल्या मित्राच्या प्रकृतीसाठी नवस केला होता। माझा मित्र लवकर बरा व्हावा अशी मनोभावे प्रार्थनाही केली होती। देवाच्या कृपेने आणि वैद्यकीय उपचारांच्या जोरावर कृष्णा कुटे यांनी मृत्यूच्या दारातून परत येत नवजीवन मिळवलं आहे। या आनंददायी क्षणाचे औचित्य साधत महाशिवरात्रीच्या पवित्र निमित्तानं मोहन कुदांडे यांनी केलेला नवस पूर्ण केला। कृष्णा कुटे यांच्या वजना एवढी पेढेतुला करून ती गावकऱ्यांमध्ये वाटण्यात आली। एवढी आजारपणात मित्रांना दिलेली साथ, केलेली प्रार्थना आणि गावकऱ्यांनी दिलेला आधार पाहून कृष्णा कुटे भावूक झाले। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। संकटाच्या काळात गंभीरपणे सोबत उभे राहणारे मित्र हेच आयुष्याची खरी संपत्ती असल्याची भावना या प्रसंगी सर्वांच्या मनात उमटली आहे। ही घटना केवळ नवस्फूर्ती नसून ती खरी मैत्री, श्रद्धा आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरले आहे। संकटात धावून येणारे मित्र आणि साथ देणारे गावकरी हेच आयुष्याचे खरे आधारस्तंभ असल्याचे या प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। मी आजारी पडलो होतो, मला अटॅक आलता। माझ्यासाठी मित्रांनी नवस केलता भानेश्वर चरणी। मी त्या आजारातून बरा झालो। मी सगळं ग्रामदैवत आणि मित्र परिवार यांच्यानी सुखरूप आहे। भानेश्वर चरणी नवस केलता, मला पेढे तुला माझ्या वजन एवढे पेढे वाटणार असं म्हणले होते। त्यांनी आज नवस पूर्ण केला। आज या ठिकाणी माझा म्हणजे काही दिवसापूर्वी माझ्या मित्राला अटॅक आला होता। तर अटॅक आल्यानंतर तो बेशुद्ध पडलेला होता। त्या अवस्थेत असताना सुद्धा आमच्या डोळ्यात अश्रू होते। त्यावेळेस अश्रू असताना सुद्धा आम्ही गाडीत जाताना फक्त भानेश्वराला हात जोडले की माझ्या मित्राला ठीक कर आणि त्याच्या वजना एवढे मी पेढे वाई। तर भानेश्वरानं ती आमचा म्हणजे जी नवस जी बोललो, भानेश्वर असं आमचं एक ग्रामदैवत आहे की जे बोलेल ते त्याला नवस म्हणजे जे जे इच्छा असेल तेवढी त्याची पूर्ण करतो। तशीच आमची इच्छा होती की माझा मित्र कृष्णा कुटे याला देवानं बरं करावं आणि भानेश्वरानं ते आमचं म्हणणं ऐकलं। त्या निमित्तानं आम्ही आज त्याची पेढेतुला केली आणि आम्ही त्यामुळं खूप आनंदित आहोत आणि अशीच कृपा भानेश्वराची आमच्यावर कायम राहील अशी आमची इच्छा आहे। एवढंच बोलून मी थांबतो। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।